हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत. तर बाहेर जातो आम्ही. ॲक्च्युली मुंबईमध्ये आमचे रिलेटिव्स राहतात, तर त्यांनी इन्व्हाइट केलं आहे, तर तिकडेच जात आहोत. तर ओला बुक केलेली आहे, तर अजून यायची आहे, तर वाटच बघत आहे. आली आहे का? कुठे? तर चला आता आम्ही निघत आहोत. चला, ओपन ओपन का हो ना तिकडे. तुला माहिती आहे का ते पाहत होती? ओला आलेली होती, पण मला ॲक्च्युली दिसलीच नव्हती की ओला आली आहे, तर मी वाटच बघत होती. तर आता आम्ही जात आहोत बदलापूरला. आणि आमचे जे रिलेटिव्स आहेत ते आधी नागपूरला राहत होते, आता ते मुंबईला शिफ्ट झाले. तर त्यांनी असंच घरी बोलावलेलं होतं, तर म्हणून मग आज सुट्टी पण होती मिस्टरांना. तर आता बघा आम्ही येऊन पोचलो आणि माझ्या घरापासून जवळच आहे, असं काही खूप लांब असं वाटलं नाही. तर ॲक्च्युली मिस्टरांना प्रॉपर बिल्डिंग माहिती नव्हती, तर म्हणून त्यांनी कॉल करून विचारलं. तर हे बघा आम्ही येऊन पोचलेलो आहोत आणि इथे मस्त असे टावर आहेत. आणि मुंबईमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कबूतर खूप दिसतील. तर येऊला पण एक कबूतर दिसला, ते बघा दाखवा त्या बोट. तर इथे खाली काका आलेले आहेत, आता यांच्याबरोबरच जात आहोत. तर काकाच्याच घरी आम्ही आलेलो आहोत. तर लिफ्टने आता आम्ही जात आहोत. तर मुंबईमध्ये असे उंच टॉवर वगैरे असतात, तर लिफ्टचा जास्त यूज केला जातो. तर फायनली आम्ही येऊन पोचलेलो आहोत. तर बेबीसाठी हे सगळं काही नवीन असल्यामुळे ती कोणाजवळ जात नव्हती. आता जेव्हा तिची ओळखी होईल सगळ्यांसोबत, मग ती हळूहळू सगळ्यांसोबत मिसळेल. तर हे बघा ताईचं छान असं घर आहे आणि एकदम रस्त्यावरती घर आहे, तर मस्त उजेड येत आहेत आणि छान मोठ्या विंडो आहेत. स्पेस पण भरपूर आहे, नाहीतर मुंबईमध्ये माहिती आहे जागेची खूप कमी आणि रूमा खूप छोट्या छोट्या असतात. राहणं मुश्किल होऊन जाते, इतकं लहान लहान रूमामध्ये ॲडजस्टमेंट करावं लागतं. पण ताईचं हे फ्लॅट छान वाटलं आणि रूमा पण म्हणजे छान आहेत, मोठ्या मोठ्या. किचन वगैरे पण छान मोठी वाटली. नाहीतर मुंबईमध्ये ना किचन पण खूपच छोट्या राहतात. इथे सर्वच म्हणजे रूमा छान मोठ्या आहेत. दोन्ही पण बेडरूम, हॉल पण छान मोठा आणि किचन पण. तर ही आहे मास्टर बेडरूम. तर हे जे फ्लॅट आहे हे 2 BHK फ्लॅट आहे आणि इथे 2 बेडरूम आहे. बघा किचन पण छान मोठी आहे आणि हा आहे हॉल. तर हॉल पण छान मोठा आहे आणि हे ताईचे 2 मुलं आहेत. तर फ्रेंड्स आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत. एशीन इथे चिवडा खात आहे, एवांशी इथे बसलेली आहे. हो हाय बोलून दे बेबी, हाय बोला. सांडवायचं नाही. आणि ताई तिकडे स्वयंपाक बनवत आहेत आणि मस्त बाहेर उजेड आहे, रस्त्यावरतीच आहे घर, त्याच्यामुळे एकदम गाड्या वगैरे दिसत आहेत. मुंबईमध्ये काही दिवसाआधीपासून मस्त पाऊस होता. ॲक्च्युली काल पण पाऊसच होता, पण बरं झालं की आज पाऊस नाही. आज वातावरण बघा किती छान आहे, मस्त ऊन निघालेली आहे. आणि इथे कसं ना एकदम रस्त्यावरती घर असलं तर एकटं पण असलं तरी करमते, बाहेरचं सगळं दिसते आणि उजेड मेन म्हणजे खूप छान घरामध्ये येत होता. लाईट लावायची दिवसभर आवश्यकता नाही आहे. असंच बघा किती मस्त उजेड आहे. इथे ताई बनवत आहेत भाकरी. तर ॲक्च्युली मला ना अशा प्रकारे भाकरी येत नाही बनवता, म्हणजे जसं अशा ताई थापत आहेत ना तसं माझ्याने नाही जमत, पण मी अशी ट्राय करून पाहिल. तर ज्वारीची भाकर बनवत आहेत. ॲक्च्युली मी कशी ना ज्वारीची भाकर बनवायची असली तर
याच्या पॉलिथिनवरती बनवते. तेव्हाच माझ्याने बरोबर जमते. असं मी 1-2दा ट्राय केलं होतं, पण माझ्या हाताने ना असं फाटूनच जात होती. मी माझी मैत्री करायची ना अशी, तर तिने सांगितलं. मग मी माझ्या नंदला पण शिकवलं. यांच्या मावशीची मुलगी, मग ती पण आता अशी भाकरी बनवते. तर स्वयंपाक झालेला आहे आणि आता सगळेजण जेवण करायसाठी बसणार. तर ते सगळेजण बसलेले आहेत जेवण करायसाठी हॉलमध्ये. आणि इकडे माझं ताट आहे आणि आता मी पण जेवण करेल. आता जस्ट जेवण झालं आमचं आणि थोड्या वेळात आराम करत आहे. संध्याकाळी जाऊ, कारण जवळच आहे इथून आमचं घर. असं जास्त काही खूप वेळ वगैरे नाही लागला. अर्ध्या तासामध्ये आम्ही येऊन पोचलो. आणि जेवणमध्ये आज चिकन होती, भाकरी, पुरी, राईस, पापड आणि सलाद. सगळ्यांचं झालं जेवण. हे लोक फिरून पण आले, थोडंसं खाल्लेलं पचवून आले. आता अशीच बसलेली आहे. मग संध्याकाळी जाऊ घरी. इवांशीला झोपवण्याचा मी प्रयत्न करत होती, पण ती काही झोपायसाठी तयारच नव्हती. ते इथे मस्त खेळत आहे. ती बघा, तिने माझी बॅग घेतली आणि खेळत आहे. आज ॲक्च्युली तिला झोपच नाही येत आहे. आज तिच्यासाठी सर्व नवीन नवीन आहे ना, त्याच्यामुळे. आणि मग मी आणि ताई आम्ही गप्पा गोष्टी करत बसलेलो. तर फ्रेंड्स, आता संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळची चाय बनवत आहे ताई गुळाची. चला दाखवते मी गुळाच्या चायची रेसिपी. अद्रक नाही तर दुधामध्ये टाकलेली आहे चायपत्ती आणि आता अद्रक टाकत आहे. ॲक्च्युली ही दुधाची चायची आहे, ही गुळाची बनवत आहेत. तर गुळ सुरुवातीलाच जर टाकलं ना तर मग दूध फाटतं. तर मला तेच बघायचं होतं की कशाप्रकारे ताई चाय बनवतील गुळाची. प्रत्येकाच्या चाय बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तर काही आपल्याला नवीन जर काही शिकायला मिळत असेल तर ते नक्की शिकून घ्यायलाच पाहिजे असं मला वाटते. तर ताईने आधी चायपत्ती टाकलेली दुधामध्ये आणि अद्रक टाकलेलं. गूळ जो आहे हा एकदम देसी गूळ आहे. तुम्हाला दिसत असेल ना त्याचे हे आहे स्टोनमधून. तर दुधाला छान उकळी आली त्याच्यानंतर मग गूळ टाकायचा. तर आता ताई टाकत आहे यामध्ये गूळ. छान दूध जे आहे ते छान पकलेलं आहे. दुधाची चाय जेवढी छान अशी पकवली ना तितका छान उलट टेस्ट येत असतो. तर आता गूळ टाकल्यानंतर थोडा वेळ परत गॅसवरतीच राहू देतील आणि मग आता हे बघा चाय झालेली आहे आणि कपमध्ये गाळत आहेत ताई. तर तशी मी तर म्हणजे चाय पीत नाही. प्यायचंही झालं कधी इच्छा असली तर मग मी काळी चाय बनवते गुळाची, ज्याच्यामध्ये ग्रीन टी टाकून. तर आता संध्याकाळचे 6 वाजले आणि आम्ही जात आहोत बाहेर फिरायसाठी. विहार आहे ते जवळच, तिकडे चाललेलो. तर चला. खाली जाणं. हो तसं करू. ते दबलं नाही. अरे बापरे. तर फ्रेंड्स, इथून आता आम्ही जात आहोत. तर ॲक्च्युअली मला असं वाटलं की विहारामध्ये जात आहोत. तर विहार नाही आहे, स्मारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि तिथे खरं काम चालू पण आहे. आता मी पण तिथे फर्स्ट टाईम जात आहे. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन, कारण हा व्हिडिओ खूप लाँग होत चाललेला आहे. तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. तिथे तुम्हाला दाखवेल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि कुठे आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवेल. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.